गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत करंजीसाठी लागणारे सारण. त्याची रेसिपी आज पाहणार आहोत. सारणासाठी लागणारे साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे तुम्ही. आता इथे 1 चमचा कढई गरम झालेली आहे. आता इथे 1 चमचा तूप घेतलेले आहे. तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 वाटी गरा चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे बारीक रवा घेतलेला आहे. गरा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. मी थोडेसे पुन्हा 1 चमचा तूप टाकणार आहे. गरा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. गरा सारखा हलवत राहायचे म्हणजे खाली तो करपणार नाही. इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे, म्हणजे आपला गरा करपणार नाही. पाहू शकताय गऱ्याचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागलेला आहे. आता गरा चांगला भाजलेला आहे. आता मी इथे अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. ते पण छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे. इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी बेसन पिठाचाही वापर करू शकता. गव्हाचे पीठ हे बाइंडिंगसाठी वापर होणार आहे ह्याच्यात. म्हणजे नुसतेच गरा वापरला सारणासाठी तर तो असा तोंडात टाकला की असा थोडासा ही होतो, म्हणून थोडासा त्याला बाइंडिंगसाठी इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. पाहू शकताय गव्हाचे पीठसुद्धा खूप चांगले भाजून झालेले आहे. थोडे थोडे तूप टाकून ह्या सर्व वस्तू पुन्हा एकदा छान भाजून घ्यायच्या.
सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही वापरू शकता. आता गरा भाजून झालेला गव्हाचे पीठ भाजून झालेले आहे. आता आपण खोबरे भाजून घेणार आहोत. 1 चमचा तूप टाकलेले आहे. इथे 1 वाटी सुके खोबऱ्याचा खीस करून घेतलेला आहे. तो पण आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत तुपावरती भाजून घ्यायचा आहे. इथे मी अजून थोडेसे खोबरे घेणार आहे. म्हणजे व्हिडिओ त्याचा शूट केला नाही आहे, पण मी वरनं टाकणार आहे. मला थोडे खोबरे कमी वाटते आहे. अशा प्रकारे खोबरे छान भाजून घेतले आहे. खोबरे चांगले भाजले की सारण जास्त दिवस टिकते, म्हणजे त्याला खवाट वास येत नाही. आरामात सारण 2 ते 3 महिने टिकते. आता खसखस भाजून घेणार आहे. थोडेसे तूप ॲड केलेले आहे कढईमध्ये. ड्रायफ्रूट्स टाकायचे. इथे मी बदाम, काजू, चारोळे, ह्यांचे तुकडे करून घेतलेले आहे. ते तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे. चांगले ड्रायफ्रूट्स शालो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे करपून नाही घ्यायचे, जास्त शालो फ्राय करून घ्यायचे. आता ह्या वस्तू आपल्याला थंड करून घ्यायच्या आहे. आता 1 चमचा खसखस भाजून घेणार आहे. 1 मोठा चमचा खसखस इथे भाजून घेणार आहे. खसखस आपल्याला
हलकीच भाजून घ्यायची आहे, जास्त भाजून नाही घ्यायची. थोडीशी तडतडली की गॅस बंद करायचा, नाहीतर जास्त भाजली की त्याची चव कडवट येते. आता ह्या सर्व ह्याच्यात मी खोबरे ॲड करते, थोडेसे पुन्हा एकदा भाजून घेतलेले. त्यात वेलदोडे साखर घालून केलेली पावडर, वेलदोड्याची पावडर, बारीक केलेली पावडर ती आपण टाकलेली आहे. आता ह्या सर्व वस्तू एकत्र करायच्या. असे सारण केल्यास सारण 2 ते 3 महिने चांगले टिकते. हे सारण तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे सारण मिक्स करून घ्यायचे आणि ते थंड होऊन द्यायला ठेवायचे. सॉरी, ह्याच्यात एक सांगायची विसरले, 1 वाटी साखर मिक्स केलेली आहे. अशा प्रकारे आपले सारण तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.